नमस्कार आणि काज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मस्त टेस्टी असा हा मिसळ पाव मसाला आणि हा मसाला जर करून ठेवला तर मिसळही आपली लवकर होते, एवढा वेळ वाचतो आणि हा मसाला फ्रीजमध्ये ठेवला तर वर्षभरसुद्धा चांगला राहतो आणि बाहेर ठेवला तर 5-6 महिनेसुद्धा चांगला राहतो। असा हा टेस्टी मिसळ पाव मसाला। मिसळ पावचा मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आता आपण बघू। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे, 2 चमचे धणे घेतलेले आहे, धणे जर नसेल तर धना पावडर घेतलं तरी चालेल, 1 चमचा खसखस, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप आणि हे ड्राय जिंजर आहे, सुंठ पण म्हणतात त्याला, आणि हे जर नसेल तर नाही घेतलं तरी चालेल, आणि पाव चमचा हिंग घेतलेला आहे, आणि ही कोकोनट पावडर आहे किंवा तुम्ही ड्रायवाला खोबरं जे राहते त्याचे तुकडे करून घेतलं तरी चालेल, 1 इंच कलमी आणि 1 भेंडी विलायची, 5 हिरवी विलायची आणि 5 लवंगा घेतलेल्या आहे आणि 10-12 काळे मिरे घेतलेली आहे आणि 7-8 अशा लाल मिरच्या वाळलेल्या घेतलेल्या आहे। एवढं आपल्याला साहित्य लागेल। गॅसवर पॅन ठेवला आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे। हे खोबरं आधी मी घालून घेत आहे। आता ह्याला मी थोडंसं एका साईडला करून घेते आणि बाकीचे मसाले घालून घेते। हे तीळ, धणे, खसखस, जिरे, बडीशेप, सुंठ, विलायची आणि लवंग, भेंडी विलायची, कलमी आणि हे काळे मिरे आणि हे मिरच्या, हे सर्व आपण घालून एक मिनिट वगैरे भाजून घ्यायचं आहे। खूप भाजायची गरज नाही आहे। आता 1.5 मिनिट झाला आहे, भाजत आहे मी, एकदम लो गॅसवर भाजत आहे। आता छान कलरही बदलला आहे, थोडासा गुलाबी रंग आलेला आहे, छान खोबऱ्याचा वास पण सुटलेला आहे। तर आता गॅस बंद करून घ्यायचा। हा मसाला आता थंड झाला आहे। आता हे थंड झाल्यामुळे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेला आहे। याच्यामध्ये हिंग घालायचं आणि ही कश्मीरी लाल मिरची आहे, हे घालायची, किंवा तुम्ही बेडगी मिरची पावडर घातली तरी चालेल, किंवा बेडगी मिरच्या जरी ह्याच्याऐवजी बेडगी मिरच्या जरी घातल्या तरी चालेल। आता नंतर हे मिक्सरला आपण बारीक पावडर बनवून घ्यायची आहे। असा हा मिसळ पाव मसाला रेडी आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकॉन येते ते दाबा, म्हणजे माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल। टेक केअर, बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि हा मसाला वर्षभरसुद्धा चांगला राहतो आणि फ्रीजच्या बाहेर 5-6 महिनेसुद्धा चांगला टिकतो, असा हा मिसळ पाव मसाला।